ते तर म्हणत होते मी पाणीवाला खासदार आहे, मी पाणी आणलेलं आहे. हे जनतेनं म्हणायचं असते. जनतेनं ब्रीद वाक्य ठरवलं पाहिजे, जनतेनं टायटल दिलं पाहिजे, उपाधी दिली पाहिजे. स्वतःहून स्वतः उपाधी द्यायची नसती कधी समाजामध्ये. जयकुमार गोरे साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आजपर्यंत मला कुठला वाईट अनुभव आलेला नाही. घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात, त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या पाहिजे. पण त्याच वेळी जर तुम्हाला भाजपची जर उमेदवारी मिळाली असती तर मग तुमची काही अडचण नव्हती तुम्हाला, किंवा तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला, तुम्हाला फक्त तो रणजित निंबाळकर फक्त नको होते. जनतेला जे नको होतं ते आम्ही कानावर घातलं होतं पक्षाच्या. हे तुम्ही वैयक्तिक दुश्मनी कोणावरती नाही, तुम्ही ऑफिशियल कानावर घातलेलं होतं. सगळ्यांच्या घातलं होतं. जे काही सिस्टीम. पण ते तर म्हणत होते मी पाणीवाला खासदार आहे, मी पाणी आणलेलं आहे. हे जनतेनं म्हणायचं असते. जनतेनं ब्रीद वाक्य ठरवलं पाहिजे, जनतेनं टायटल दिलं पाहिजे, उपाधी दिली पाहिजे. स्वतःहून स्वतः उपाधी द्यायची नसती कधी समाजामध्ये. अच्छा, जनतेने ठरवावी ती उपाधी काय म्हणावं आणि काय नाही. आणि ते हक्कानं जनता आपोआप म्हणते. जनतेवर लादलं तर ते स्वीकारत नाही, आणि अलीकडे तर अवघड आहे स्वीकारणं जनतेनं. अच्छा. पण त्यांची तक्रार किंवा त्यांच्या कार्यकर्ते तक्रार अशी आहे की मोहिते पाटलांच्या बंगल्यावरती आम्ही पाणी भरत नाही म्हणून मोहिते पाटलांचा आम्हाला विरोध आहे. हा कसं आहे, आपलं कार्यकर्तृत्व लपवण्यासाठी कोणाला तर दोष द्यायला लागतात. ते त्यांच्या सवयीचा भाग आहे. कालही होता आणि आजही तेच चालू आहे त्यांचं. आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागतील एवढ्यावर फोकस करायचा आहे. ओके. निवडणूक काळातल्या तिकीट टिप्पण्या तुम्ही मागे सोडलेल्या आहेत का आता? नक्की. अच्छा. रामराजे निंबाळकरांचा तुमच्या उमेदवारीमध्ये किंवा याच्यामध्ये काय नक्की रोल होता? कसं आहे, आम्ही सत्तेत होतो, रामराजे साहेब पण सत्तेत होते, आणि आमच्या भावना आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना कळवल्या होत्या. बरं. ते ऐकणं जरुरीच होतं, आणि त्याचे परिणाम लोकसभेला दिसून आले, विधानसभेला पण दिसून आले. ओके. पण आता जे सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे, जयकुमार गोरे हे माजी खासदार काय निंबाळकरांचे अतिशय जवळचे समजले जातात. मग त्यांच्यामार्फत तुमचे सगळे विकास कामं मार्गी लागतात का, की अजून जुनी धुसफूस कायम आहे? दुस्ती वेगळी आहे, राजकारण वेगळं आहे, आणि राज्याचं मंत्रिपद वेगळं आहे. बरं. आणि जयकुमार गोरे साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आजपर्यंत मला कुठला वाईट अनुभव आलेला नाही. ते निश्चितच चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्याची भूमिका ठेवतायत. ॲज अ मंत्री म्हणून सगळ्या गोष्टी ऐकून घेत आहेत. बरं. प्रश्न मार्गी लावत आहेत. पण तुम्हाला आव्हान आहे उलट तुमच्या जुन्या आमदारांचं, की साध्या तलाठ्यांची पण बदली तुम्हाला करता येणार नाही. राम सातपुतेने असं जाहीरपणे बोललेलं होतं की एका तलाठ्याची सुद्धा बदली तुम्हाला मी करून देणार नाही. असं होऊ शकत नाही. ते नवीन आहेत राजकारणामध्ये, आणि भावनेपोटी बऱ्याचदा काय काय बोलून जातात. राजकारणात अशा गोष्टी चालत नाहीत, आणि कुणीही कुठलाही अधिकारी आणू द्यात, सगळ्यात शेवटी त्याला जनतेची कामं करायची, त्या तालुक्यातल्या मतदारांची कामं करायची. ती कामं कसं करून घ्यायची ही गेले 60-70 वर्ष आमच्या DNA मध्ये. आज 3री पिढी आहे. बरं. एक म्हण आहे, विशेषतः घोडस्वारीच्या क्षेत्रामध्ये, घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात, त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या पाहिजे. बरं. कुठलाही कोणी अधिकारी आणू द्या, जनतेची कामं कशी करून घ्यायची ते आमच्या अंगात 73 खोड्या पाहिजेत ना. बरोबर. ते आम्ही करू. ओके. सगळ्यात शेवटी जनतेला रिझल्ट पाहिजे. तो कशा माध्यमातून मिळतोय जनतेला त्याचं देणं घेणं नाही. आणि आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे आजपर्यंत मोहिते पाटील कुटुंबाने, की आमच्या राजकारणाचा परिणाम सर्वसामान्य मतदारांवर नाही झाला पाहिजे, त्यांच्या कामकाजावर नाही झाला पाहिजे, त्यांच्या जीवनावरती नाही झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहे, आणि इथून पुढेही करत राहणार. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.